अमरावतीत एका कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याच्याजवळ 1,67,000 रुपये लंपास करण्यात आले। बडनेरा येथील मोमीनपुऱ्यात लुटीची ही घटना घडली। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। उमेश राठोड वय वर्ष 29 हा भारत फायनान्स कंपनीत वसुलीचं काम करतो आणि बचत गटाच्या महिलांना फायनान्स सुद्धा करतो। बुधवारी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास उमेश वसुलीचे 1,67,000 रुपये जमा करून मोमीनपुऱ्यात एका महिलेच्या घरी बचत गटाच्या महिलांची मीटिंग घेण्याकरता आले होते। दरम्यान महिलेच्या घरात बसले असता अचानक एक युवक चेहऱ्याला दुपट्टा बांधून आला आणि उमेशच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून त्याच्याजवळ 1,67,000 रुपयांची रोकड हिसकावून त्यानं पळ काढला। उमेश आणि परिसरातील नागरिकांनी लगेच आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत लुटारू फरार झाला होता। घटनेची माहिती लगेच बडनेरा पोलिसांना देण्यात आली। हा लुटारू सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलीस त्या आधारे त्याचा शोध घेत आहेत।